सोहळ्याच्या प्रारंभी सकाळी 10 वाजल्यापासून मंगल ध्वनीचं वादन करण्यात येत आहे। विविध राज्यांमधील 50 पेक्षा अधिक वाद्य सुमारे 2 तास या शुभ सोहळ्याचे साक्षीदार आहेत। अयोध्येमधील यतींद्र मिश्रा हे या भव्य मंगल वादनाचे डिझायनर आणि आयोजक आहेत। प्रभू राम यांच्या समर्थनार्थ विविध परंपरा एकत्र करून हा भव्य मैफल प्रत्येक भारतीयासाठी एक महत्त्वाचा प्रसंग सध्या ठरतोय। तर अयोध्येमधील सोहळ्याच्या प्रारंभी सकाळी 10 वाजल्यापासूनच मंगल ध्वनीचं वादन करण्यात येत आहे। विविध राज्यांमधील 50 पेक्षा अधिक वाद्य सुमारे 2 तास या शुभ सोहळ्याचे साक्षीदार आहेत। अयोध्येमधील यतींद्र मिश्रा हे या भव्य मंगल वादनाचे डिझायनर आणि आयोजक देखील आहेत। प्रभू राम यांच्या समर्थनार्थ विविध परंपरा एकत्र करून हा भव्य मैफल प्रत्येक भारतीयासाठी अतिशय महत्त्वाचा प्रसंग आहे। आणि या ध्वनी वादनाचं सध्या त्याला प्रारंभ करण्यात आलेला आहे। विविध राज्यातील 50 पेक्षा अधिक वाद्य ही सुमारे 2 तास या शुभ सोहळ्याचे साक्षीदार असणार आहेत आणि त्या वादनाची ही दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतो आणि दुसरीकडे मोदींचे देखील ही एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही पाहताय। मंगल वादनाचे डिझायनर आणि आयोजक हे प्रभू राम यांच्या समर्थनार्थ विविध परंपरा एकत्र करून हा भव्य मैफल प्रत्येक भारतीयासाठी सादर करणार आहेत। राम मंदिर सोहळ्यानिमित्त अयोध्येमध्ये प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात येते। प्रत्येक चौकामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। फक्त पास असणाऱ्यांनाच आता मंदिरामध्ये प्रवेश दिला जातोय। उत्तर प्रदेश पोलीस आरएएफचे जवान हे सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। दरम्यान या सगळ्याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण खूप विशेष निमंत्रितांना देण्यात आलेलं आहे आणि त्या निमंत्रितांच्या काळजीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो अयोध्येमध्ये प्रत्येक चौकामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। मी ज्या ठिकाणी आता सध्या उभा आहे ते ठिकाण विना चौक आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीनं पोलिसांच्या तुकड्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात आल्या। उत्तर प्रदेश पोलीस असेल किंवा रॅपिड ॲक्शन फोर्सची देखील या ठिकाणं तैनात करण्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। खूप प्रत्येक चौकामध्ये अशाच पद्धतीचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो। खरं तर आजपासून कालपासूनच या ठिकाणी अयोध्येमध्ये येणाऱ्या फक्त ज्या गाड्यांचे पासेस आहेत त्याच गाड्यांना एंट्री दिली जाते आहे। इतर गाड्यांना मात्र या ठिकाणी सोडलं जात नाही। यातमध्ये चौकशी करूनच प्रत्येकांना सोडलं जातं आहे, कारण विशेष जवळपास 8000 निमंत्रित जे आहेत ते उद्या अयोध्येमध्ये येणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। संपूर्ण सुरक्षेची काळजी म्हणून उत्तर प्रदेश पोलीस असेल किंवा रॅपिड ॲक्शन फोर्स असेल या सगळ्या पोलिसांकडून किंवा या सगळ्या पथकांकडून निगराणी केली जात आहे आणि यावरती विशेष अधिकारी जे आहेत ते लक्ष ठेवून असल्याचं चित्र जे आहे ते अयोध्येमधील प्रत्येक चौकामध्ये आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राजू गौतमसह प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। तर राम मंदिर सोहळ्यानिमित्त अयोध्येमध्ये प्रशासनाकडून मोठी खबरदारी ही घेण्यात येते। आपण पाहतो गेले 5 दिवस आणि आजचा 6वा दिवस या मंदिरामध्ये सध्या विधी हे सुरू आहेत। प्रत्येक चौकामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय। फक्त पास असणाऱ्यांनाच या ठिकाणी सध्या प्रवेश हा दिला जातोय। 22 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अयोध्येमधील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीयेत। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार अशा तिघांनीच लोकार्पणाला जाण्याऐवजी सोहळ्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। राम मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील एकही मंत्री उपस्थित असणार नाहीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सूचक ट्विट करत माहिती दिली आहे। अयोध्या हे आमचं श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे, त्यामुळे आम्ही दोघं तिघं जाऊन दर्शन घेण्याऐवजी आम्ही आमच्या सर्व मंत्रिमंडळाला, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, आमचे अधिकारी, रामभक्त, प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असणारे सर्वजण या महाराष्ट्राच्या वतीने एकत्रित गेलो तर त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळेल आणि म्हणून आम्ही तसा निर्णय घेतला। दरम्यान अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतीये आणि याचा उत्साह अवघ्या देशभरात आहे। बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होतंय अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे। मुंबईत नाही, संपूर्ण महाराष्ट्रात, देशभरामध्ये उल्हास आहे, जोश आहे, आनंद आहे। करोडो राम भक्तांचं आणि आमच्या इव्हन बाळासाहेबांचंही स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर बांधावं आणि ते मंदिर आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल लोक आनंदी आहेत आणि सगळ्यांनाच आनंद आहे आणि त्यामुळे
या मॅरेथॉनमध्ये पण त्याचा पूर्ण चैतन्य आणि त्याचं रिफ्लेक्शन इथे आपल्याला पाहायला मिळत होतं. दरम्यान अयोध्या कार सेवेला गेल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरावा दिलाय. नागपुरातून अयोध्येमधील कार सेवेला जात असतानाचे रेल्वे स्थानकावरील छायाचित्र त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि नागपुरातील एका वृत्तपत्रामध्ये त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर रेल्वे स्थानकावरचे छायाचित्र हे प्रकाशित झालेलं होतं. वृत्तपत्राचे आभार मानत देवेंद्र फडणवीस यांनी हे छायाचित्र आता ट्विट केलेलं आहे. त्या काळी मोबाईल नव्हते आणि त्यामुळे छायाचित्र उपलब्ध नाहीत. त्याचमुळे राजकीय पक्षांना पुरावे मागणे सोपं झालेलं होतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी आता हा स्वतःचा फोटो ट्विट करत उत्तर दिलेलं आहे.